नमस्कार. कुक मेरामध्ये तुमचं स्वागत. आज आपण सगळ्या नॉनव्हेज खवय्यांसाठी मालवणी स्टाईलचे पापलेट फ्राय बनवणार आहोत. याकरता इथे मी 2 पापलेट घेतलेत. हे पापलेट स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घेतलेत. याचबरोबर लागेल 4 चमचे कोकम रस, 2 चमचे लाल तिखट आणि मीठ चवीनुसार आणि लागेल 1 कप रवा. आधी एका भांड्यात मासे काढून घ्या. याच्यावर लाल तिखट, मीठ आणि कोकम रस टाकून हा सगळा मसाला व्यवस्थित माशाला लावून घ्या. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी साधं लाल तिखट वापरलेलं आहे. आता या माशावर झाकण ठेवून अर्धा तास असेच मॅरिनेट होण्याकरता बाजूला ठेवून द्यावे, जेणेकरून सगळा माशाला व्यवस्थित लागेल आणि आपला मासा फ्राय केल्यानंतर जास्त टेस्टी होईल. आता अर्ध्या तासानंतर माशाचे पीसेस रव्यामध्ये नीट घोळून घ्या. इथे तुम्ही रव्याऐवजी तांदळाचे पीठ देखील वापरू शकता, पण रव्यामुळे मासे छान क्रिस्पी होतात. आता सगळे पीसेस आपण रव्यामध्ये छान घोळून घेतलेले आहेत. एका पॅन मध्ये तेल छान गरम करून घ्या. तेलात मासे सोडून शॅलो फ्राय करून घ्या. गॅस मंद ते मध्यम आचेवर असावा. मध्ये मध्ये मासे नीट परतून घ्या. सगळ्या बाजूनी मासा नीट भाजून घ्या. साधारण 7 ते 8 मिनिटात हे मासे छान तळून सर्व करण्याकरता तयार होतात. या ठिकाणी पापलेट छान तळून झालेत आणि सर्व करण्याकरता तयार आहेत. गरम गरम पापलेट लिंबू कांद्यावर सर्व करा आणि प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर बटन क्लिक करा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुक विथ मेराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.